हॅलो हाय नमस्कार मंडळी, मी माधुरी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर सगळे कसे आहेत? मजेतच ना? आम्हीसुद्धा मजेतच आहोत. आणि 2-4 दिवस रूम चेंज करण्यात वगैरे गेले, त्यामुळे आपले लागोपाठ ब्लॉग नाही आले. तरीसुद्धा आता आपला 2-4 दिवसाचा मिळून असा ब्लॉग येणार आहे. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट नक्कीच करा. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. अजून पण बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या की आमच्या सेट व्हायलाच आहे. नवीन ठिकाण, नवीन जागा, नवीन एरिया म्हटलं तर भरपूर काही तडजोड करावी लागते आणि ॲडजस्टमेंट तर करावी लागते आणि येतोच. कारण नवीन ठिकाणचं आपल्याला काहीच माहीत नसते, तर बऱ्याच अशा बारीक छोट्या मोठ्या गोष्टी असतात जे की आपल्याला ॲडजस्ट करावं लागतात आणि सगळं काही नव्याने सुरुवात करावं लागते म्हटलं तर चालते. तर आता टी व्ही वगैरे लावून झालेलं नाही आहे आमचा. बाकी सगळं घरातील जे काही सामान आहे ते सगळं व्यवस्थित लावून झालेलं आहे. फक्त टी व्ही वगैरे लावायचं बाकी आहे, जे की लावू आम्ही. आणि आता रुद्रांश शाळेचा प्रश्न राहिला होता, तो सुद्धा आज आम्ही ॲडमिशन करून आलं. आता कन्हैयाची सुट्टी होती 2 दिवस म्हणजे कालचा हाफ डे, परवाचा हाफ डे होता आणि मंगळवारची पूर्ण सुट्टी होती काल्याच्या दिवशी. तर काही गेलो नाही आणि आज गेलो आम्ही बुधवारला. तर रुद्रांशचं ॲडमिशन झाला, रुद्रांश शाळेतसुद्धा गेला आणि शाळा बरीच लांब आहे त्याची. तर शाळेला गाडी वगैरे लावलेली आहे आणि आमच्याकडे खूप ऊन आहे, भरपूर उष्णता आहे. आणि गोंदिया जिल्हा म्हटलं तर भरपूर उष्णता, खूप जास्त टेम्परेचर असतो आणि उष्णता खूप आहे, त्यामुळे गरमी तर भयानक होते आहे. आणि ही रूम अशी आहे ना की ते अजिबात वारा नाही लागत. समोर अंगण आहे थोडंसं आणि अंगणाच्या समोर गाडे आहेत जे की दुकानाचे वगैरे कॉम्प्लेक्स आहेत आणि तिकडून पण वारा अजिबात नाही लागत. आणि मागच्या साईडला सुद्धा अशी दोन माणूस भिंत आहे आणि थोडंसं सिटी आहे. शहराच्या ठिकाणी आपल्या सुरक्षेसाठी म्हणून तरी वॉल कंपाऊंड वगैरे असते आणि जरा उंचच असतं, जेणेकरून की आपण एकटे दुकटे घरी असलो तरी टेन्शन नाही राहिलं पाहिजे, भीती नाही वाटली पाहिजे, याच्यासाठी थोडंसं उंचच भिंती वगैरे बनवतात. तशासारखी मागच्या साईडला भरपूर अशी उंच भिंत आहे, त्यामुळे वारा तर अजिबात लागत नाही. तशी ही रूम खूप छान आहे. आणि ह्या रूमची फरशी बघा, जी फरशी आम्ही साताऱ्याला होतो तर अशी मडकट कलरची फरशी होती आणि भरपूर लांब रूम आहे, तुम्ही बघू शकता. आणि खूप मस्त अशा मोठ्या मोठ्या रूम आहेत ह्या रूमच्या सुद्धा आणि खूप छान अशी रूम आहे. पण इथे जर का आम्ही लाईट नाही लावली तर मधामध्ये अंधार असतो, म्हणजे मधातल्या रूममध्ये लाईट लावावीच लागते, म्हणजे सूर्यप्रकाशासाठी. म्हणजे कसं ह्याही बाजूला खिडक्या नाही आहेत आणि ह्याही बाजूला खिडक्या नाही आहेत, त्यामुळे लाईटची गरज असते. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, अशीच मी अपेक्षा करते. सकाळच्या जेवणात बनवली होती दोडक्याची भाजी आणि चहा साखरपतीचे डबे. एका डब्यामध्ये मी ठेवले होते तिकडून आणताना, आणि तेलाचा सुद्धा डबा होता त्याच्यात. तर तेलाचा डबा जरा लूज झाला आणि त्याच्यामुळे तो डब्याभर पसरला. मग काय, चहा साखरेचे पण डबे चिकट झाले, त्याच्यामुळे ते घासायला ठेवले. तर आता भाजी झाली, भात झाला आणि आता बनवायच्या आहेत चपात्या, जे की मी आता चपात्या बनवून घेते. स्वयंपाक झाल्यानंतर ओटा साफ करून घेते. ओटा साफ लगेच केलं की आपला काम सगळा, म्हणजे जो काही किचनचा काम आहे तो संपलाच समजा. नाहीतर मग एक काम केलं तर टाईमपास होतो आपला. आणि स्वयंपाक केल्यानंतर तो ओटा क्लीन केलंच पाहिजे. त्यावेळेसच क्लीन झाल्यानंतर बरं वाटते, नाहीतर ते कसंच तरी गचाडसारखं वाटते, घाण दिसते. तर ओटा साफ करून घेते आणि पटकन आंघोळ वगैरे करून मला रुद्रांच्या शाळेत पण जायचं होतं. इथे जवळपास 2-3 शाळा आहेत कॉन्व्हेंट, तर त्या बघायला जायचं होतं. पण तिथे गेल्यानंतर एका शाळेमध्ये खालीच बसत होते आणि एका शाळेमध्ये डेस्क बेंच होता, पण दोन्ही शाळेचे बुक्स होते ते वेगवेगळे होते आणि शाळेचे ड्रेस पण वेगळेच घ्यावं लागणार होते. तर ते काही पसंत नाही आले. आता तिसरी शाळा बघायला जायचं आहे. आणि जे काही भांडे होते, हे ड्रम वगैरे पिंप मोठे होते, तांदूळ आहे, एकामध्ये तांदूळ ठेवते, एकामध्ये किराणा, जे मी घासले नव्हते. तर आता नवीन रूममध्ये आल्यानंतर सगळे डब्बे भांडे घासून घेतले, सुकवून घेतले. आता जिथल्या वस्तू तिथे ठेवून द्यायचा, म्हणजे आपण सुद्धा निश्चिंत. संध्याकाळ झाली, संध्याकाळची दिवाबत्ती झाली आणि अजून पण काही सामान लावायचा होता. ठेवण्यात, घासण्या पुसण्यात, भांडे सामान लावण्यामध्ये इतकी कंबरदुखी वाढली माझी की 2-4 दिवस तर इतकं भयानक कंबर दुखणं होत होतं. दवाखान्यात गेली, थोडीशी औषधी वगैरे केली, तर आता थोडंफार आराम आहे. पण कामं पण आता कमी आहेत. कदाचित औषधाचा परिणाम असू शकते, पण कामं पण कमी आहेत, त्याचासुद्धा परिणाम आहे की कंबरदुखी कमी आहे. ज्या ज्या वस्तू आहेत त्या त्या ठिकाणी ठेवून दिलं. परत समोरचं बराच असा पसारा आहे तो सुद्धा ठेवायचा आहे.
श्रीमंत पैशावाल्या लोकांचंच चांगलं असते नाही का. प्रत्येक गोष्ट पैशाच्या बळावर आपण करू शकतो आणि करतात ते. जसे की रूम वगैरे शिफ्टिंग करायची असेल तर ते काही करत नाही. पॅकिंग करणारे लोक येतात, करून देतात, बरोबर लावून देतात, सोडून देतात, व्यवस्थित उतरवून देतात. जे काय एखादी कामवाली ठेवली तर आपल्याला एवढं मेहनत पण करावं लागत नाही. नुसतं इंस्ट्रक्शन द्यायचं, इथे हे ठेवायची, इथे ते ठेवायचं, लागते त्यांचं, बरोबर होऊन जातं काम. पण आपलं तसं नाही आहे. आपलं स्वतःलाच करायचं असते. प्रत्येक वस्तू, छोटी न छोटी सुई, सुईचं पिन, काटा पिन, सेफ्टी पिन म्हटलं तरी चालते, पण सगळं आपलं आपल्यालाच करायचं असतं. रूम तर स्वच्छच होती तरी सुद्धा आता राहत नव्हते म्हटल्यावर धूळ वगैरे तर असणार. आल्या आल्या इतक्या शिंका येत होत्या, म्हणजे धूळ होती त्यामुळे. तर लगातार मी आता कंटिन्यू 2-4 दिवस रोजच आता फरशी पुसून घेते. आणि इकडे बघा बाहेर जे तिकडे मी माडगीला होती त्यावेळेस मी मनी प्लांटचं झाड एका बॉटलमध्ये पाण्यामध्ये ठेवलं होतं आणि इथे मातीमध्ये लावलं तर पानं अशी एकदम पिवळी झार झालेली आहेत मनी प्लांटची. तर बाहेरच तुळशीचं झाड वगैरे लावलेलं आहे आणि समोर पडदा पण लावून घेतला. सगळ्यांच्या दाराला पडदा आहे तर म्हटलं आपण पण आपल्या दाराला पडदा लावून घेऊया, कारण आहे ना आपल्याकडे पडदा. नाही असला असता तर 1-2 दिवस वाट बघितली असती घेण्यासाठी. तर समोर पण आता पसाराच आहे, टीव्ही आहे, वाकळा गोधड्यांचा टेबल आहे, रुद्रांचे खेळणे, खुर्च्या. नको असलेल्या वस्तू म्हटलं तर आमच्या समोरच्याच रूममध्ये असतात. फक्त बेडरूम आणि किचन ह्या 2 रूम आम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट आणि युजफुल आहेत ह्या दोन्ही रूम. बाकी समोरची रूम म्हटलं तर देव वगैरे असते आणि जे काही आपण नको असलेले सामान वगैरे ठेवतो ते समोरच्या रूममध्ये असते. सामान कमी आणि कपडे जास्त असं चित्र प्रत्येक घरामध्ये बघायला मिळत असेल तर आमच्या घरात सुद्धा तसंच आहे. साड्या तर घालत नाही तरी सुद्धा साड्यांनी कपाट भरलेलं आहे. इथे पण, सासरी पण आणि आईकडे पण जसेच्या तसेच सगळे साड्या आहेत. आणि कपडे भरपूर असतात. जेव्हा आपल्याला कुठे जायचं असेल तर असा प्रश्न पडतो आपल्याला की आपल्याकडे कपडेच नाही आहेत, अजून नवीन घ्यावं आणि कुठले घालायचे कुठले नाही घालायचे. आणि रूम शिफ्टिंगच्या वेळेस इतके कपड्यांचे गठ्ठे निघाले तुम्हाला काय सांगू. गोण्या तर इतक्या भरल्या. शेवटी मग मी बेडशीटमध्ये सुद्धा गठ्ठे बांधून घेतले कपड्यांचे. तर कपड्यांनी तर खचाखच कपाट भरलेलं आहे. बायांचेच कपडे तेवढे असतात, जास्त असतात प्रत्येक घरामध्ये बघितलं असेल तर. माणसांचे तर कपडे कमीच असतात. माझे सगळ्यात जास्त आमच्या घरामध्ये माझे कपडे आहेत, नंतर रुद्रांशचे आहेत आणि नंतर रुद्रांशच्या पप्पाचे आहेत. माणसांना काय पॅन्ट 2-4 असले तरी चालते आणि शर्ट जास्त पाहिजे, म्हणजे पॅन्टवरती तर कुठली ना कुठली शर्ट मॅच होते. तर भरपूर असे कपड्यांमुळे तर डोकं काम नाही करत होता की कुठपासून सुरुवात करायचं, कसं लावायचं कपडे. पण शेवटी कपडे ठेवायला सुद्धा मला 1 दिवस गेला. जे कपडे आहेत डेलीचे घालायचे, ठेवायचे, थोडेसे असे मार्केटमध्ये वगैरे जायचे, असे म्हणजे वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये मी निवडून ठेवली कपडे. तर ते ठेवायला मला पूर्ण अख्खा दिवस गेला कपडेच ठेवायला. नुसतं कपड्यांचा बाजार, अगदी रूमभर पसरून झाले होते कपडे, इतके कपडे होते. पुस्तकं सुद्धा 1 गोणी भरून होते, जे की पुस्तकं लावायलाच आहे. मी तर पुस्तकं आता लावायला घेतलेली आहेत. काही रुद्रांच्या पप्पाची आहेत, काही माझी आहेत. बनवलेली आहे मस्त अशी कारल्याची भाजी आहे, भात आहे, चपाती आहे. तर कारल्याची भाजी यांना जास्त आवडत नाही पण खातात असे नॉर्मली, आणि आठवड्यातून वगैरे कारल्याची भाजी खाल्लीच पाहिजे. तर कारल्याची भाजी बनवली आणि भात, आणि इथे आहेत चपात्या. चपाती पण घेते मी, एकच चपाती खाणार. रुद्रांश पण बघतो माझे पुस्तकं कुठे आहेत म्हणून. त्याचे पुस्तकं दुसऱ्या गोणीमध्ये होते, कारण पुस्तकं पण भरपूर होते यांचे माझे मिळून, आणि रुद्रांशचे पण आहेत. रुद्रांशच्या वेळेस मी प्रेग्नेंट होती त्यावेळेस मी MAचा फर्स्ट इयर क्लिअर केला होता. तर MAचे आहेत. सेकंड इयर नंतर रुद्रांश लहान होता तर मग केलीच नाही, नंतर आतापर्यंत कधी केलंच नाही. तर MA लिटरेचरमध्ये करायचं आहे मला कंप्लीट, तर आता करणार. आणि मी बऱ्याच एक्झाम वगैरे देत होती, त्याचे वगैरे जनरल नॉलेजचे पुस्तकं आहेत पण कुठेच काही लागलं नाही. त्याच्यामुळे कदाचित असेल. रुद्रांश हुशार आहे, अभ्यासामध्ये क्रिएटिव्ह आहे. म्हणजे गरोदर असताना आपण जे काही केलं तर मुलांच्या अंगी तरते असं म्हणतात. तर मी बऱ्याच अशा गोष्टी केल्या होत्या. तर एका झटक्यामध्ये मी क्लिअर झाली होती MAचं. आणि हे TETचं मी भरलं होतं. एकदा भरली होती तर 3 मार्कांनी फेल झाली होती, आणि सेकंड टाईम भरली तर मी काही पेपर दिलीच नाही. त्यावेळेस रुद्रांशला आमचीच इतकी सवय झाली होती की दुसऱ्या तो कोणासोबत राहतच नव्हता. मग तो थांबणार कोणासोबत म्हणून मी काही एक्झाम दिली नव्हती. तेवढ्याच वस्तू आपल्याला बांधाव्या लागतात आणि तेवढ्याच वस्तू परत काढून तेवढ्याच वस्तू लावाव्या लागतात. म्हणजे एकच प्रोसिजर 2 वेळा करावी लागते बघा.
इकडे स्पेशल आहेत फुटाणे फुटलेले चणे इकडे मिळतात. तर रुद्रांश खात बसलेला आहे. आणि करीचे लाडू आणि फुटाणे मार्केटमध्ये गेलं तर जागोनजागी विकणाऱ्या बाया बसलेल्या असतात, पिंगर वगैरे. तर हे नॉर्मली आहेत, इकडे मिळतात. तर रुद्रांश बसलेला आहे खात. आम्ही तर आलो बुधवारी आलो, तर इतक्या दिवसामध्ये 3-4दा हे फुटाणे आणून झाले. आणि करीचे लाडूसुद्धा म्हणजे 10 रुपयाला 7-8 तरी मिळतात आणि टेस्टी लागतात. फुटाणेसुद्धा आपण टाईमपास खाऊ शकतो. तर 10-20 रुपयाचे असे आणलं तर खायला होतात. हे क्लिप्स आहेत ते श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशीचे आहेत. आणि आमच्या बाजूच्या ताईंच्या इथे देवांची मूर्ती स्थापन केली होती. श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे, तर आज आहे विसर्जनाचा दिवस काल्याचा. तर रुद्रांच्या पप्पाला कोणीतरी दिलेल्या आहेत. तर ह्या धानाच्या लाया आहेत. धान ज्यापासून आपण तांदूळ करतो त्याच्याच ह्या लाया आहेत. तर कानोबा गौरी गणपतीमध्ये आमच्याकडे लाह्यांना विशेष महत्त्व असते. लाया, फुटलेले चणे, फुटाणे आणि सोबतच शंकरपाळे, चकल्यासुद्धा दिले, कोणीतरी दिले असतील तर यांनी आणले. आणि नारळ आहे, खोबरा. चला तर मैत्रिणींनो, मी इथेच माझ्या ब्लॉगचा एंड करते. व्हिडिओ जर का आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट अवश्य करा.